श्री स्वामी समर्थ. सावधान. वृश्चिक राशी. 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान 3 ग्रहाचे महातांडव आणि मंगल शनिदेवाची करडी नजर तुमच्या आयुष्यात भयंकर वादळ आणण्यासाठी सज्ज झाली आहे. या 10 दिवसात 5 मोठ्या घटना तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच. ही भविष्यवाणी काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. होय, वृश्चिक राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्याची ही पहिली 10 दिवस तुमच्या धैर्याची, संयमाची आणि नशिबाची अत्यंत कठोर परीक्षा घेणार आहेत. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि शनिदेवाची भयंकर हालचाल तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडवून आणू शकते. कळत नकळत रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय किंवा केलेली एक छोटीशी चूक तुम्हाला थेट रस्त्यावर आणू शकते. ज्या लोकांवर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्याच्या पाठीशी तुम्ही भक्कमपणे उभे राहिलात, तेच लोक या 10 दिवसात तुमचा बळी घेऊन स्वतःचा फायदा करून घेण्याच्या तयारीत आहेत. शनिदेव आणि साक्षात महादेवाचा हा सर्वात मोठा आणि अंतिम इशारा आहे. याकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका, नाहीतर आयुष्यात कधीही भरून न निघणारा पश्चाताप तुम्हाला तुमच्या वाट्याला येईल. पण थांबा, या महाभयंकर संकटाच्या काळातच वृश्चिक राशीसाठी एक अत्यंत गुप्त आणि महाचमत्कारिक योगाचा मार्गही उघडत आहे. 5 ऑगस्टच्या रात्री असा एक अकल्पनीय बदल घडणार आहे, जो तुमच्या शत्रूची कारस्थाने उद्ध्वस्त करून तुमच्यासाठी अथांग संपत्ती, कोर्ट कचेरीत विजय, अडकलेले लाखो रुपये आणि हक्काची प्रतिष्ठा मिळवून देणार आहे. ग्रहाचे हे महातांडव तुम्हाला उद्ध्वस्त करणार की तुमचे भाग्य उजळणार? 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान तुमच्यासोबत नक्की कोणत्या 5 भयानक घटना घडणार आहेत? कोणती एक चूक तुम्हाला कंगाल बनवू शकते आणि महादेवाचा हा कोणता एक गुप्त तोडगा आहे, जो या विनाशाच्या चक्रातून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढू शकतो? हे सत्य जर तुम्ही आजच जाणून घेतले नाही, तर कदाचित उद्या खूप उशीर झालेला असेल. म्हणूनच स्वतःच्या भविष्याचे आणि कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर ही भविष्यवाणी अगदी शेवटपर्यंत आणि एकाग्रतेने नक्की पहा. 1 ऑगस्टच्या रात्रीपासून शुक्राचे अष्टम भावातील भ्रमण वृश्चिक राशीच्या जातकासाठी अचानक घडणाऱ्या घटनाचे संकेत देत आहे. वृश्चिक ही मुळातच अत्यंत संवेदनशील आणि गुप्त रहस्य बाळगणारी अशी मानली जाते. जर गेल्या काही काळापासून तुमच्या वैवाहिक आयुष्यात किंवा प्रेमसंबंधात दुरावा आला असेल, संशयाची भिंत उभी राहिली असेल, तर शुक्र ग्रह अचानक पार्टनरचे मन परिवर्तन करेल. नात्यातील जुने मतभेद संपून प्रेमाचा एक नवा आणि गोड अध्याय सुरू होण्याची प्रबळ शक्यता आहे. परंतु याच अष्टम शुक्राच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीला पहिला भयंकर इशारा दिला जात आहे. या 10 दिवसात तुमच्या आर्थिक परिस्थितीची, घरातील भांडणाची किंवा गुप्त कराराची माहिती बाहेरच्या व्यक्तीला सांगण्याची मोठी चूक अजिबात करू नका. तुमच्या जवळचे काही लोक तुमच्या पाठीमागे या माहितीचा गैरफायदा घेऊन तुमच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात विष पेरण्याचा प्रयत्न करू शकतात. या काळात कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे तुमच्या अंगलट येऊ शकते. यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने अष्टम शुक्र तुम्हाला बाहेरचे खाणे, गोड पदार्थ आणि अनैतिक आकर्षणाकडे खेचू शकतो. यामुळे पोटाचे विकार, रक्ताशी संबंधित समस्या किंवा गुप्त आजार डोकेवर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान खाण्यापिण्यावर आणि स्वतःच्या भावनावर ताबा ठेवणे वृश्चिक राशीच्या जातकासाठी अत्यंत महत्वाचं ठरेल. 2 ऑगस्टला तुमचा राशी स्वामी मंगळ पंचम भावात प्रवेश करत आहे. वृश्चिक राशीसाठी स्वराशीचा स्वामी मंगळ हा अत्यंत शक्तिशाली मानला जातो, जो तुमच्या आत प्रचंड ऊर्जा, पराक्रम आणि निर्णय घेण्याची ताकद निर्माण करेल. जे लोक गेल्या अनेक दिवसापासून घाबरून शांत बसले होते, त्यांच्या आता अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद येईल. परंतु मंगळाची हीच अति उग्र ऊर्जा तुमच्या डोक्यात राग आणि चिडचिड घेऊन निर्माण करू शकते. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात मंगळाचा हा प्रभाव एका रात्रीत मोठे वादळ आणू शकतो. कार्यालयात तुमच्या मेहनतीचे फळ भलतीच व्यक्ती लाटण्याचा प्रयत्न करेल किंवा वरिष्ठ अधिकारी विनाकारण तुम्हाला टार्गेट करू शकतात. अशा वेळी रागाच्या भरात नोकरी सोडणे किंवा कुणाशीही हातघाईवर येणे तुम्हाला थेट रस्त्यावर आणू शकते. शांत राहून स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करणे हीच तुमची सर्वात मोठी ढाल ठरेल. या काळात दुसरी मोठी सावली अपघाताची आणि शारीरिक दुखापतीची आहे. वाहन चालवताना, विशेष बाईक चालवताना अतिवेग पूर्णपणे टाळा, कारण मंगळाची नजर अचानक दुखापत किंवा रक्तस्रावाचे योग दाखवत आहे. जर तुम्ही जिम करत असाल किंवा जड कामे करत असाल तर शरीरावर आवाजवी ताण देणे टाळा.
5 ऑगस्टचा दिनमान वृश्चिक राशीचा जातकासाठी या ऑगस्ट महिन्यातील सर्वात मोठा महाचमत्कार घेऊन येत आहे. या दिवशी बुध, सूर्य आणि गुरु गुरु ग्रहाची विशेष युती होऊन तुमच्या कुंडलीत एक शक्तिशाली शत्रुहंता योग तयार होत आहे. जे लोक तुमच्या पाठीमागे कारस्थाने रचत होते, तुमचे नाव बदनाम करत होते, त्यांचा मुखवटा या काळात फाटणार आहे. जे तुमचे वाईट चिंतत होते ते स्वतःच्या जाळ्यात भयंकर अडकतील. या योगाचा सर्वात मोठा फायदा तुमच्या आर्थिक स्थितीला आणि कोर्ट कचेरीच्या प्रकरणांना होणार आहे. जर तुमचे लाखो रुपये कुठे अडकले असतील, व्यापार व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागत असेल किंवा जमिनीच्या वादात तुम्ही अडकला असाल, तर 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान अचानक एक सुवर्ण मार्ग मोकळा होईल. सरकारी कामामधील अडथळे दूर होऊन अनपेक्षित मार्गाने मोठा धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. परंतु या काळात ग्रहाचा एक अत्यंत कडक इशारा नेहमी लक्षात ठेवा. कोणत्याही नवीन करारावर, पैशाच्या मोठ्या व्यवहारावर किंवा कायदेशीर कागदपत्रावर न वाचता स्वाक्षरी करू नका. भावनिक होऊन कोणालाही मोठा पैशाचा हातभार किंवा जामीनकी देऊ नका. व्यवसायात हिशोब चोख ठेवला तर हा काळ तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनेल. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सध्या वक्री शनिदेव तुमच्या धनभावात बसून तुमच्या प्रत्येक कर्माचा आणि सहनशीलतेचा कडक हिशोब घेत आहेत. भूतकाळात तुम्ही जितके कष्ट सहन केले, लोकांनी तुम्हाला जितका त्रास दिला, त्या सर्व त्रासाचे सहव्याज फक्त देण्याची वेळ आता शनिदेवाने आणली आहे. शनीची ही चाल आता तुमच्या आयुष्यात 5 मोठ्या घटना घडवून आणणार आहे. अडकलेला पैसा परत मिळेल, शत्रूचा नाश होईल, नोकरीत नवी संधी मिळेल, कौटुंबिक वाद मिटतील आणि समाजात मोठे स्थान मिळेल. ज्या नोकरीसाठी आणि प्रमोशनसाठी तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून वाट पाहत होता, तीच संधी आता फिरून तुमच्या हातात चालून येणार आहे. समाजात तुमची घसरलेली प्रतिष्ठा पुन्हा नव्याने निर्माण होईल. जर जुनी कठीण कर्जे फेडण्यासाठी आणि स्वतःचे घर किंवा मालमत्ता घेण्याचे स्वप्न तुम्ही पूर्ण करण्यासाठी हा वक्री शनी तुम्हाला भक्कम पाठिंबा देईल. फक्त या काळात शनिदेवाची एक सर्वात मोठी अट आहे, तुमची वाणी आणि आचरण शुद्ध ठेवा. रागाच्या भरात हाताखालील कर्मचाऱ्यांना किंवा गरिबीचा अपमान करू नका. मनामध्ये भीती आणि संशयाचे वातावरण तयार होईल, परंतु ही फक्त ग्रहाची परीक्षा आहे. जर तुम्ही सत्याच्या मार्गावर राहिलात तर शनिदेव तुम्हाला मोठे यश मिळवून देईल. या 10 दिवसाच्या ग्रहाच्या प्रभावाचा पूर्ण सकारात्मक फायदा मिळण्यासाठी आणि सर्व वाईट दृष्टी नष्ट करण्यासाठी ऋषीमुनींनी सांगितलेले हे 3 सोपे आणि प्रभावी उपाय वृश्चिक राशीने तात्काळ सुरू करायचे आहेत. पहिला महाउपाय म्हणजे दर शनिवारी हाताखाली काम करणाऱ्या मजुरांना किंवा गरजूंना अन्नाचे दान करा. तसेच शनिवारी संध्याकाळी नियमाने पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनिदेवाची प्रार्थना करा. दुसरा महाउपाय म्हणजे सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे दर सोमवारी एका तांब्याच्या तांब्यात थोडे कच्चे दूध, स्वच्छ पाणी आणि काळे तेल टाकून शिवलिंगावर अभिषेक करा. हा उपाय केल्याने अपघाताची सावली, मानसिक ताण आणि शत्रूचे भय दूर होईल. तसेच मंगळाच्या उग्र रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोज किंवा मंगळवारी सकाळी हनुमान चालिसाचा पाठ नक्की करा. तिसरा गुप्त तोडगा 10 ऑगस्ट पर्यंत घराबाहेर पडताना तोंडात एक लवंग ठेवा आणि कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रावर सही करताना निळ्या पेनचाच वापर करा. रोज सकाळी घराच्या मुख्य दरवाजावर थोडे हळदीचे पाणी शिंपडा. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात पूर्ण प्रवेश करू शकणार नाही. हे सोपे तोडगे तुमचे सर्व संकटापासून रक्षण करतील. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, 1 ते 10 ऑगस्ट दरम्यानचा हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरण्यासाठी सज्ज झाला आहे. जर तुम्हाला ग्रहाचा हा महाकोप टाळून शनिदेव आणि महादेवाची कृपा मिळवायची असेल तर आताच्या आता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय श्रीराम, जय शनिदेव आणि हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. तुमच्या वृश्चिक राशीच्या मित्रांना तात्काळ शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.